जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची जी काही निधी आहे ती वितरण करण्याचा जो GR आहे तो 2 दिवसापूर्वी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे। आपण संपूर्ण या व्हिडिओबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी टेक यूट्यूब चॅनल। जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही। तर 2 दिवसापूर्वीच फक्त फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या खातीर जी काही रक्कम लागणारी आहे निधी वितरित करण्यासाठी तो निधी शासनाने मंजूर केलेला आहे। मार्च महिन्यामध्येच GR काढल्यामुळे मार्च महिन्याच्या आतच हा जो हप्ता आहे तो पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हा जो हप्ता आहे तो 31 मार्चच्या आत जमा होण्याची शक्यता जास्त आहे। शासनाने मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो पुढील महिन्यामध्ये देण्याचं नियोजन ठरवलेलं आहे अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे आता फक्त तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता मिळणार आहे। ज्या महिलांची EKYC चुकलेली होती, अजून त्यांनी EKYC दुरुस्त केलेली नव्हती, त्यांनी लवकरात लवकर EKYC दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल। जर तुम्ही EKYC नाही केली तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला भविष्यात मिळणार नाही। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी EKYC अजून केलेली नाही त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत EKYC करून घ्यायची आहे। ज्या महिलांनी अगोदरच EKYC केलेली आहे त्यांना याच्या पुढचे जे काही हप्ते आहेत ते सुरळीतपणे मिळत राहणार आहेत। आणि ज्या महिलांनी EKYC करण्याकरिता वेळ लावला होता त्यांचा निधी अजून यायचा आहे। त्यामुळे फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता तुम्हाला ह्या 31 मार्चपर्यंत जमा होत असताना बघायला मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलशी संपर्कात राहा। परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।